महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या आयोजनातून होत असलेला हा 8वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुण्यामध्ये राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड येथे 26, 27 आणि 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 9 या वेळेत होणार आहे। सदर महोत्सवामध्ये संपूर्ण जगभरातून अनेक फिल्म्स आलेल्या आहेत। आपल्याकडे यावर्षी टोटल 150 फिल्म्स आल्या होत्या, त्यापैकी 70 फिल्म्सची निवड झालेली आहे। या महोत्सवाचं यावर्षीचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की AI फ्रेमच्या माध्यमातून आपण अण्णाभाऊंचा जीवनपट या महोत्सवामध्ये दाखवणार आहोत। दुसरी गोष्ट अशी आहे, यावर्षी या महोत्सवामध्ये राही अनिल बर्वे यांचा जो तुंबाड आला होता, अतिशय फेमस असा चित्रपट होता, त्या दिग्दर्शकाचा यावर्षी मायासभा नावाचा चित्रपट, या चित्रपटाने सदर महोत्सवाचं ओपनिंग होत आहे सकाळी 11:30 वाजता 26 डिसेंबरला। त्याच्यानंतर सुनील सुक्तनकर सरांचं ऋतिक घातविक या चित्रपटावरतीही लेक्चर होणार आहे। महाराष्ट्र शासनाचे जे संचालक आहेत JMD ते या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत रविवारी, आणि ते सुद्धा या महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजना आणि चित्रपट या संदर्भाने बोलणार आहेत। रविवारी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे। आपण दरवर्षी विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव समिती या समितीच्या मार्फत देत असलेला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते सन्माननीय मकरंदजी अनासपुरे यांना जाहीर झालेला आहे, आणि त्यांना तो पुरस्कार आपण रविवारी 28 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या ठिकाणी त्यांना आपण तो सन्माननीय सतीश आळेकर सर यांच्या हस्ते प्रदान करणार आहोत। सर समोर नाही, ही प्रथा चांगलीच आहे, कारण इथे ऍक्सेसिबल आहे सगळ्यांना, प्रत्येक कुठे जाणं ऍक्सेसिबल नसतं। पण मी त्यांना सुचवलंय की खरं अण्णाभाऊ साठे शाहिरांच्या नावाने त्यांनी जी वाद्य वाजवली, ते वाजवणारे ते अजून आहे, किंवा ज्या लोककलांमधून त्यांनी शाहिरी केली त्याचा एक महोत्सव करणं, त्या लोकांचा परिचय करून मिळतो, ते पण मला खूप महत्वाचं वाटतं। नाही तर काय होतं, मग ते असतानाच होते। आणि आज जसं तुम्ही इथं लावले बघा, अण्णाभाऊ साठे यांच्या AI चित्रपट, तर मला असं वाटतं की त्यांचं खरं कार्य जे आहे ते कुठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचं काय म्हणजे विकृत स्वरूप होते तर आपल्याला पाहिजे ते, कारण त्यांचं मोठंच काम इतकं मोठं आहे आणि ते इतकं इन्स्पिरेशन आहे लोकांना की ज्या गोष्टींनी लोक इन्स्पायर झालेले आहेत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। सभासद, पुण्यनगरीचे माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराटे, त्याचबरोबर अभिजित शिवरकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झालाय असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी ही मोठ्या उत्साहामध्ये आणि जोमामध्ये चालू आहे। सर्वच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे कामाला लागलेत आणि पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा पुन्हा एकदा व्हावा आणि केंद्रामध्ये असणारं मोदी सरकार, राज्यात असणारं देवेंद्रजींचं महायुतीचं सरकार, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून पुण्याचा विकास करण्याच्या दृष्टीने पुणेकरांना भारतीय जनता पार्टी
शिवसेना आरपीआय असं एक महायुतीच्या माध्यमातून पुणे शहरामधलं समीकरण हे एकत्रितरित्या या महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी तयार झालेलं आहे. आजचा कार्यक्रम इज मेनली अ बँक युनियन ची मीटिंग आहे, पण आय एम व्हेरी प्रिव्हिलेज्ड अँड हंबल टू बी द सेकंड रेसिपियंट ऑफ द सुरेश धोपेश्वरकरजी अवॉर्ड. मी पर्सनली त्यांना ओळखत होते आणि अगदी राईट टिल द एंड ते सुद्धा प्रभादेवीला राहायचे. सो इट्स अ स्पेशल प्रिव्हिलेज. आणि दुसरी गोष्ट की बँक युनियन जेव्हा आमचं काम रेकग्नाइज करते, मी 40 वर्ष इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहे, पण हा अवॉर्ड आहे ॲज माय वर्क ॲज अ NGO आणि मनी लाईफ फाउंडेशन, जे आम्ही फायनान्शियल लिटरसी आणि कन्झ्युमर ॲडव्होकसी करतो. तर जेव्हा बँक युनियन हे रेकग्नाइज करते, त्याचा अर्थ हा आहे की आपण दोघंही एका साईडवर आहोत आणि बँक युनियन्स आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे सुद्धा कन्झ्युमर्स फर्स्ट आहेत. आणि सो दिस रेकग्निशन इज डबली प्रिविलेज फॉर मी. थैंक यू. ये बैंक्रप्सी कोड जो आया है, इंसॉल्वेंसी एंड बैंक्रप्सी कोड, इसके अंदर ये हो रहा है. और ये पूरा बैंक्रप्सी कोड का मतलब ये नहीं था कि आप राइट ऑफ करें. कुछ इंडस्ट्रियलिस्ट का जब 5,000 करोड़ से ज़्यादा पैसा है, 95% राइट ऑफ किया है. एंड दिस इज़ अ ट्रेविस्टी ऑफ द बैंक्रप्सी कोड. इसके लिए वो कोड नहीं बनाया था. और हम जो लोग हैं एज कंज्यूमर्स, वी आर डिसएग्रीगेटेड. हम इंडिविजुअली लड़ नहीं सकते. तो हमको चाहिए कि पावरफुल यूनियंस इसके बारे में बात करें, बिकॉज 95 और 60% जब 50% जैसे संदेशरा का हुआ है, जब ऐसा राइट ऑफ होता है और इसका छाप सुप्रीम कोर्ट से मिलता है, तो अगर हम प्रोटेस्ट ना करें तो ये बढ़ता जाएगा. और आपने जैसे कहा कि आप साइकिल के लिए लोन लो या सोइंग मशीन के लिए लो या मोटरसाइकिल के लिए लो, आपके पीछे पड़ जाते हैं. हाउसिंग लोन, जहाँ पे जो हाउसिंग लोन कंपनी बैंकरप्ट हो जाती है, तभी आपको घर मिलता नहीं है बट आपको लोन देना पड़ता है. फिर ये इंडस्ट्रियलिस्ट कैसे छूट जाते हैं? तो इसके लिए आवाज़ आई थिंक यूनियंस को थोड़ा बहुत बढ़ाना चाहिए.